बहिणीनं जायचंय गळीवाडीला, कारण की मेन गळीवाडीला देव आहे आपला. सवसनी घालायच्या ती गळीवाडीला जाऊन शिना निवद नारळ करून यायचंय. कारण की तिथला देव सोडून इथला करता येत नाही. सवसनी लक्ष्मीच्या मायबाईच्या घालता येत नाही. त्या कसं आहे बहिणीनं, आमचं गाव मेन कोकणात होतं. कुठं ती मामाला आत्याला माहिती, तुम्हाला पण माहिती नाही बरं का. एवढं मामा सांगायचं की आपण कोकणात पोटासाठी इथं आलोया. कोकणात म्हणजे जी काय आपलं देव ही ती सगळं मामाला माहिती होतं. पण आता जी कुठलं काय कारण करायचं असं ना का, सवासनी जर घालायची असली की पहिलं सांगितलं होतं गळेवाडीला जाऊन शिना तिथं यायचं, जाऊन शिना तोपर्यंत इथलं काय करायचं नाही. तर बघा गळेवाडीसनं जाऊन यायचं बहिणीनं. आमचं गाव खिलारवाडी नाही, कोकणात होतं. आणि मामाच्या वडिलांनी एका म्हशीवर ही 6 एकर का 7 एकर का 8 एकर का 9 एकर असं गट आहे रानाचा. ती गट घेतला होता एका म्हशीवर. आता घेणं होईल का एका म्हशीवर 9-10 एकर रान? तुम्हीच सांगा. आता जी काय आमची म्हणजे विचारा की तुम्ही घेताल का म्हणा एका म्हशीवर? एका म्हशीवर होईल का घेणं सांगा बरं? तुझी म्हस कितीला जाईल? माझी लईतलं जाईल 50,000ला. आणि राहणारी किंमत किती येते? 8, 9, 12, 13, 25, 32 लाखापर्यंत किंमत झाली आहे. एकराची 32 लाख किंमत आहे. पहिलं शब्दाची किंमत होती, आणि आता पैशाला किंमत आहे, माणसाला नाही. माणूस आता तोंडावर एक बोलत मागे एक बोलत. जर आलो जर तिथं कोकणात राहिलो असतो तर किती भारी झालं असतं बहिणीनं. तिथलं कोकण भारी. अगं त्यावेळेस पाऊस का जास्त होता? राहून काय करते तिथं? रान का सोडावं लागली? तर जगाय साधन नव्हतं, सगळं पाणी होतं. आणि इथं कशा पाय आणलं? इथं गावकऱ्यांनी आमच्या सासऱ्यांना इथं आणलं होतं, कारण की पाणी पकालीनं पाणी घालण्यासाठी इथं आणलं होतं. आणि ज्यावेळेस आमचं मामाचं वडील इथं आलं त्यावेळेस लेकांसाठी जिमनी घेऊन ठेवल्या करून खात्याला माझं लेक म्हणून शिना. आणि जुन्या काळात आमचं जे मामा होतं ती पैलवान होतं, हाय नाही? ती काळ गेला हो आता. ती सांगून बी बोलून बी. मसर लय होती आमच्या आजच सासऱ्यापाशी. मेंढर, मसर, शेरड लय म्हणजे लय. असं रानं नव्हती, पण असं रेड, म्हशी, शेरड अशी लय होती. कोळ्याचं धन म्हणलं तर पहिला दारात रेडा लागायचा आणि दुधा करता मस लागायची. म्हणायची कोळ्याच्या दारात आधी रेडा आहे का बघा. जिमनी बघत नव्हती. खाली असला तरच पुरगी द्यायची, नाहीतर त्या घरी पुरगी द्यायची नाही. का तर पुरगी उपाशी मरत. रेडा असलं की पुरीचं पोट भरून भाकर खातीया अशी म्हणायची पहिली. आणि आता काय म्हणते ती? सर्व्हिस आहे का बघा, गाडी आहे का बघा. आवाज जुनं ती सोनं होतं, जुनं गेलं सगळं. आणि आता आलं ही नवीन बंगला, गाडी, रान. काय नाही यात. पहिली माणूस की मोठी होती. दारात आपली लक्ष्मी बघायची आणि आपली पुरगी जावायच्या हाती द्यायची. आता हाय टोपला हाय, चहा हाय, तिथं दूध हाय. कसं बेत चालू आहे? चालू म्हणजे ना पटायला लागत ना खाया तुम्हाला. पोटाचा विषय राहू दे. पोटाला माणूस कधी पण खाते, पण थंडी दिवसात लय पोटात आग पडते. आधी चहा, मग चहा तर मग काय सांगूच नका. चहा लागतोय आधी पहिला दिवायच्या. तर बहिणीनं सकाळ सकाळ चालू आहे बघा स्वयंपाकाची. कोणाची चहाची तयारी, कोण चहा मागतय तर कोण दूध मागतय, कोण चपात्या मागतय. जे त्याची एक वेगळी आवड आहे. कोण काय मागतय. सकाळी सगळ्यांच्या आवडी निवडी बघावं लागते, ते द्यावं लागतंय. चालू आहे असं. अजून काय तुमच्या दाजीनं आंघोळ केली नाही? आता शिक झाली ती सगळी रानात गुरं ही बांधली ती. अजून रेडी तेवढी राहिली या. आणि ते तुमच्या कविता तायला तेवढं पण नको वाटायला लागलंय. करा तुम्हीच करा. गारट्याचं ही बसणार शेकत आणि आम्हाला पाठवणार गुरं बांधायला तळ्यात. काय झालं? मी बसून शिना एक निर्णय आता घेतला. काय झालंय 14 सवासनी घालायच्या त्या. मग मी ह्यांना म्हटलं 14 सवासनी शुक्रवारी घालून घेऊ. मग काय करायचं, घालायचं का नाही विचारलं ह्यांना. यांनी म्हणलं मला विचारूस तर मामासनी फोन करून विचार, मला काय ह्यातलं कळत नाही. मग पप्पाला फोन करून विचारलं तर बघा आपल्या जुळी म्हणजे लक्ष्मी यायच्या ज्या सवासनी असते त्याची जुळी असती ती. पप्पा म्हणलं 5 म्हणजे जुळ्यासनी कुकू दे, 5 जोळ्यासनी. आणि तुला किती घालायचे तिथे घाल. मग आता पप्पाला काय म्हणलं 4 जण म्हणजे आहे ती जुळीची, मग एक जुळी कमी पडते. तर पप्पा म्हणलं असू दे काय होत नाही, आपण काहीतरी ऍडजस्ट करू. तर बघा शुक्रवारी सवासनी आपल्या घ्यायच्या त्या घालून. उद्याच्याला ही सगळं धुती मी, सगळं सारवून सुरवून घेणार. घर ही सगळी धुवून घेणार. परवा दिवशी मग बाजार हाट होय घ्यायचं आणून करून सगळं. कारण की काय झालंय, मी खीर पण करावं म्हणते खपली गव्हाची. खपली गहू आणून द्या. खपली सडावं लागते. खपली नीट करून शिना सडून खडा खुडा बघून त्याला आदल्या दिवशी नीट करून ठेवावं लागतं. डाळ 1-2-3 किलो आणा. 2 किलो बास की ग. आणि सवासनी म्हणले खपली गव्हाची लागते. खपली गव्हाशिवाय पोळ्याच्या स्वयंपाकाला रंग येत नाही. आता एक घोटाळा काय झालाय, जी कुरडी भातोडी जी कराय ती आमच्याकडं जरा हुकलं या उन्हाळ्यात. कारण की माझ्या मागं होतं, तुम्हाला तर माहिती आहे लोणच्याचा तिखटाचा राडा लय होता, त्यातनं मला जमलं नाही.
आणि हिला एकटीला करायचं तर त्याचा ती लाड येत नाही नाही. कुरुड्या करायला. मग आता ती ह्यांना म्हणलं कुठं पाकिट मॉल मध्ये भेटलं तर आणा कुरुड्याचा. भज काय आपण करतो पण मेन मान लक्ष्मीला कुरुडीचा हाय, मायबाईला कुरुडी भातवली लागती, ती आणा म्हणलं. मग आता म्हणतो तर आज काय बाजार आणत नाही, उद्याच्याला बाजार भरतो, उद्याच्याला जाऊन आणतो. बर म्हणलं मग आता पोरांना सोडायचं जायचं होतं, ती गाडी त्यांची नीट केली नाही दादूची. आज गाडी ही नीट करून घ्या म्हणलं आणि उद्याच्याला बाजार भरा येईल. कविता ताई निसते अशी कशी ओ बसून निसती बोलते बघा की नाही बरं पैसे काय ना, म्हणजे हा? प्रश्न पडलाय. मी बसून इथं स्वयंपाक ती करते, मी इकडे येते, जरा जास्त लागावं. म्हणजे कसं आहे, आता आमची कारण चालू आहे ती. आता आंबाबाईचं झालं, आता सवासण्या घालायला येते. मग ताई मला हिथंच सांगते, त्या हिथंच कर, हिथंच सगळं कर. आता ना वेगळ्या तुला करायचं असं नियोजन नाही हो. काय सांगते ते म्हणले फिरतोया, राहतोया, एकत्र येतोया आणि आनंद पण वेगळाच राहतो बरं का. सगळेच एकत्रच करायला लागले, त्यामुळे मी इथं जास्त करून तुम्हाला दिसायला लागली. त्यामुळे सगळ्यांना प्रश्न पडला की पडलाय की ज्योती ताई हिथं सारखी स्वयंपाकात कशी असते, हिथं केला काय आम्ही आणि तिथं हिथं जातोय केला. खायला, हिथं केला काय आम्ही हिथं खातोय. जिथलं करू वाटेल तिथं करतोय खातोय, त्यात काय व ती पण घर आमचंच आहे आणि ही पण घर आमचंच आहे, त्यामुळं काय टेन्शन नाही. आहे का नाही ग. आणि मेन मुद्दा कसा आहे माहिती का, एक व्यक्ती आम्हाला असं बोलून गेलती की एका चुलीवर दोघी कुटवर करून खातात. तीच आम्हाला करूनच दाखवायचं आहे, म्हणून हे चालू आहे आमचं. खरंच की अहो. म्हणजे जिद्दी पाय चालू आहे आणि एवढी जिद्द पुरी झाली परत 2 चुली मांडाय, पलीकडे एक ना अलीकडे एक तसं नाही, आणि वेगवेगळं करून खायचं. ऐका की पण चालू आहे की आता कसं आहे. पण आयुष्य आहे तोपर्यंत आम्ही एकामेकीला जीव देऊन राहतो, एकत्र राहतो, राहण्याचा प्रयत्न करतो. नाही फक्त कामापुरतं चालू आहे. जिद्दी पुरतं बघते तर ग तू तसं बघ, तुला जिद्द नाही ठेवायची व. आपलं प्रेम हे असं कायम राहणारच आहे. पण त्यांना पण कळू दे की जरा आपण खरंच वागतोय का नाही, काय पाहिजे त्यांना सुद्धा. हे आता माझा प्रयत्न आहे व. अहो काय काय माणसाने आम्हाला विघळून काढण्याचा प्रयत्न केला. केलंय म्हणजे कसं असतं विघळून काढणं किंवा न बोललं मग कुणाचं कुणावाचून तटत नाही. कुठं विघळून काढलं तरी आमचं काय कुणावाचून तटत नाही, आम्हाला काही गरज पण नाही त्यांची. जसं आम्हाला ती विघळून काढतात तसं आम्हाला पण येते ना त्यांना विघळून काढायचं. होय होय काही येत आणि नाही. काढायचंच. अहो ह्यांच्यावर तर लय मान त्या आणि व्यक्ती- पान केलाय कशाला, मान सन्मान हाय कशाला. जे आपल्याला इज्जत देत नाही त्याला आपलं तर काय गरज आहे त्याला इज्जतीनं मानानं सन्मानानं काय बोलायचं सुद्धा गरज बोलायची. नाही. तर बहिणीनं बघा असं हाय आमचं कुटुंब. आता शुक्रवारी तुम्हाला बघा ढोल बघायला भेटतेलं. ढोल काय असते तर मायबाईच्या सवासणी कशा असते त्या, कशा नसते त्या, लक्ष्मी याच्या सवासणी कशा असते त्या. आता तुम्ही बघितलं आपला आराधखाना झालेला, आता इथून पुढे लय कार्यक्रम आहे. बघा आरवाडीच्या देवाला पुन्हा आपलं एक माझं नवस आहे बोललेली आहे मी, ती करायचं आहे. आणि नवस हाय म्हणून करायचं आहे असला विषय नाही. कारण की जसं माझं मामा त्या करत होतं त्यांच्या महागारी मी सगळं काय असेल ते माझ्या परिवाराला घेऊन सगळं नीटनेटकं करणार आहे. काय सुद्धा महाग ठेवणार नाही. जी मामानं सांगितलंय तसं करणार. कारण की जी काय आहे ती आमच्या दोघावर लोड आहे. ही लिंबू टिंबू आहे ती, त्यामुळे ह्यांचा काही विषय नाही बरं का. ह्यांनी फक्त आपल्या पावलं टाकत मागं यायचं. येणार की. एवढं एवढं मात्र तर मला काम आम्ही पाहिजे. करणार की. पावलं मागं टाकत येणं माझी मी जबाबदारी सगळी काय असेल ती पार पाडणे ही माझं कर्तव्य. जोपर्यंत माझ्या जीव आहे तोपर्यंत मी सगळं काय असेल ती परंपरा जपणार आहे. माझ्या सासऱ्याला कुणी म्हणून की बाबा तुम्ही केलं ना हे तुमचं गजूकोळी केला, गजूकोळ्याच्या महागारी त्यांच्या सुनानी दोघींनी केलं. सुनांच्या अगोदर लेखांनी करून दाखवलं मग होतं. सुना- नाही हो सोनासनी लय श्रेय घ्यायचं आहे. सोन्याचं सुनांवर लय बोट होतं, मधल्या सुनावर आणि धाकट्या सुनावर. कारण की असा विषय झाला की ज्यांनी ती केले त्यांच्यानं ती होत नसतं पेरत नसतं. त्यांना मला दाखवायचं आहे, मी करून दाखवणार. जी माझ्या मामाने केलं, माझ्या आत्यानं केलं ते मी करून दाखवणार. त्यांच्या महागारी त्यांचं सगळं काय असेल ते चालवणार. आणि खरंच मी करणार आहे बहिणीनं. किती पण अडचणी येऊ द्या, का नाही केलं आतापर्यंत. अहो जेवढं जे आमचं वडील करत होतं तेवढं कुठं देखील आम्ही कमी पडणार नाही किंवा ठेवणार नाही कुठल्या देवाला. आता बघा मेन आमचं आहे गळवाडी गाव. गळवाडीच्या देवाला तिथं आहे लक्ष्मी आहे, तिथं यात्रा बाबा आहे, सगळं देवायचं. मग आपल्या सवासनी आदल्या दिवशी आहेत त्या, तर आदल्या दिवशीच दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीच बघा तिथं जाऊन निवड नारळ करून यावं लागतं.
मग ह्यांना काय म्हणलं गुरुवारी तिकडे जाऊन यायचं, निवड नारळ करून सकाळपारी लवकर निवतं घेऊन जायचं, तिथं पाया पडायचं. कारण की तिथं गेल्याशिवाय तिथं लक्ष्मीच्या सवासनी मायबाच्या सवासनी घालता येत नाही त्या. कारण की ते देव ठेवून तिथं देवदेव करणं चुकीचं आहे. तर तिथं जाऊन आधी यायचं, तिथला देवदेव करायचा आणि मग आपल्या इथं घरी डाळ शिजू घालायची. असं काय हायच बघा, आपलं सगळं देव धर्म करायचं, देवाला धरून चाललं तर हाय, नाहीतर लय येडं काम होतंय बहिणींवर. आता काय झालं, तुम्ही गप बसला काय? आता गप